नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मस्तसे गुलाबजामुन कसे बनवायचे हे बघणार आहोत. चला मग पटकन सुद्धा सुरुवात करूया. आता लग्न समारंभ सुरू होतील आणि कार्यक्रमसुद्धा असतात, बड्डे पार्टी असतात, तेव्हा सगळ्यात सोयीचा पदार्थ पण पडतो तो आपल्याला गुलाबजामुन. पण बऱ्याचदा ना ते फसतात, तर त्यासाठी नाही तुम्ही ट्रिक्स दिले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं आपल्याला हे चितळीचं प्रेमिक्स घ्यायचं आणि ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. गुलाबजामुन बनवताना ना प्रमाण एकदम योग्य असायला हवं. तर त्यासाठी इथं मी 3 कप प्रेमिक्स घेतलं. आता हे ना मी असं आता याच्या आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. आता इथं 3 कप प्रेमिक्स घेतलं आपण, त्यासाठी ना आपल्याला 1.5 कप इथं पाणी लागणार आहे. सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलं आणि त्यानंतर ना अर्धा कप इथं मला पाणी लागलं. तर हे बघा, आता आपला मस्त असा सॉफ्ट डो तयार झाला आहे. आता आपण ना ते झाकण ठेवूया आणि ना आपल्याला पाक बनवून घ्यायचा. तिथं 3 कप आपण प्रेमिक्स घेतलं, त्यामुळे आपण 3 कप पाणी घेतलं आहे आणि इथं 3 कपच इथं साखर आपण घेणार आहोत. आता ही साखर ना आपल्याला चांगलीशी विरघळून घ्यायची. सुरुवातीला हलवत राहायचं, हलवत याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा. आणि पाक बनवताना ना तर याचे फक्त 2 चांगल्या उकळी येईपर्यंत हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा. यामध्ये इलायची घालू. आता तो पाक झाकून ठेवूया आणि हे बघा, आपण आता गुलाबजामुन वळायला घेऊया. कारण ना आपलं आता हे बघा, गुलाबजामुन वळताना अजिबात कुठेच चेर पडत नाही. कारण हे जर पीठ जर भिजलं ना तर मग गुलाबजामुन वळायला एकदम सोपे जातात. त्यामुळे सगळ्यात आधी हे पीठ भिजवायला ठेवायचं आणि मग नंतर पाक बनवायला घ्यायचा. इथे सगळे आता आपले गुलाबजामुन वळून घेतले. आता ना आपण ते तळून घेऊयात. इथं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल ना हलकंसं गरम झालं पाहिजे. कारण खूप जास्त एकदम कडकडीत तेल गरम असेल तर मग काय होतं, तर गुलाबजामुन ना वरून करपतात आणि आतून ना कच्चे राहतात. मग ते आतून कच्चे राहिले की मग काय होतं, पाकसुद्धा आतपर्यंत चांगला मुरत नाही आणि ते एकदम असे चिपचिपे तयार होतात. ते बघा, मस्त असे गुलाबजामुन आपण लालसर रंग येईपर्यंत चांगले तळून घेतले. आता हे गुलाबजामुन चांगले तळून घेतले की काय होतं ना, एकदम असे स्पंजी गुलाबजामुन आपले तयार होतात. आता याला एकदा चांगलं हलवून घेऊ आणि 5 ते 6 तासानंतर हे बघा, मस्त आपले एकदम ज्यूसी गुलाबजामुन तयार झाले. हे बघा, पाकसुद्धा आजपर्यंत चांगला मुरला आहे. हे बघा, किती मस्त अशी एकदम ज्यूसी गुलाबजामुन आपले तयार झाले. तर आवडले तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा.